बीडमधील संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्ये प्रकरणी दोषी असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे। तर सर्व आरोपींवर मकोका लावणार असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। पाहूयात। जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे, त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील कारवाई केली जाईल। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांचे आता दिवस भरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या हत्येची गंभीर दखल घेतली आहे। संतोष देशमुखांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली। प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे। हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाहीये। त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाहीयेत। पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची हत्या झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातल्या 4 आरोपींना पकडलंय। देशमुखांचं अपहरण केल्यानंतर आरोपी चाटेनं देशमुखांच्या भावाला फोन केले होते। विनवण्या करूनही संतोष देशमुखांना आरोपी चाटेनं सोडलं नव्हतं। या सगळ्या आरोपींवर मोक्का लावण्याची ग्वाहीही फडणवीसांनी दिली आहे। यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। पुराण वयानेही जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंसोबत फोटो आहेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अजित पवार, रोहित पवार आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या सोबतही फोटो आहेत। वाल्मिकचे फोटो कुणासोबतही असो, कारवाई होणारच असा इशारा फडणवीसांनी दिला। गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। संतोष देशमुख हत्येप्रकरणी पोलीस अधीक्षकांची तातडीनं बदली करण्याची घोषणाही फडणवीसांनी केली आहे। न्यायालयीन चौकशीसह SIT चौकशीची घोषणा फडणवीसांकडून करण्यात आली आहे। IG लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत SIT तयार केलेली आहे। ती SIT या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे, कारण शेवटी SIT चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनं विरोधकांचं समाधान झालेलं नाही। फडणवीस हे वाल्मिक कराडला वाचवत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। म्हणून वाल्मिक कराडला पण वाचवणार, वाल्मिक कराडला वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत। अहो, पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे, काल परवा सांगितलं, आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार, त्या माणसाला बाजूला बसवून। म्हणजे धनंजय मुंडेला देखील सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे। आम्हाला विचारायचे होते, पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आणि आज लोकशाही मूल्यांना काळीमा फासली गेली, म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय। या दोन्ही केसेसमध्ये न्याय मिळणार नाही असं आमच्या मनाला खात्री पटते। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात न्याय हवा असल्याचं सांगितलं। शनिवारी संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। फक्त एकच गोष्ट मागतोय, ती मला प्रामुख्याने पाहिजे, मला न्याय पाहिजे। माझ्या भावाचे जे हत्यार आहेत, जे भावाच्या खुनामध्ये सगळे
म्हणजे जे लोक आहेत जेवढे सर्व त्यांना मला शिक्षा द्यायचे, जेरबंद करून त्याची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की आरोपीला जेरबंद करा. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत मी म्हणतोय तर त्यांनी अल्टिमेटम समजावा किंवा त्यांचं कर्तव्य समजावा किंवा त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत माझ्या भावाला जे निर्घुणपणे मारण्यात आलंय त्याचे आरोपी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी अटक करावी. वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीला खंडणीसाठी धमकावलं. या हत्या प्रकरणाला पवनचक्की खंडणी प्रकरणाची किनार असल्याचंही फडणवीस म्हणाले. बीड जिल्ह्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. फडणवीसांनी बीड गुन्हेगारी मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड होणार हे निश्चित झालंय. सरकारनं एवढ्यावरच न थांबता गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्या नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी होतीये. ओम देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नागपूर.